फडणवीसांनी काय केलं? धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून ठाकरेंच्या आरोपानंतर अमित शहांचा हल्लाबोल, तर महायुती सरकारच्या विकास कामांचा पाडाही वाचला. उद्धव ठाकरेंच्या आमदार खासदारांसोबत डिनर डिप्लोमसी. मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घ्या. उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना. मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचंही सुतोवाच. उद्धव ठाकरेंमध्ये युतीसाठी यापूर्वी कधी असा उत्साह दिसला नाही. अचानक सकारात्मक कसे झाले? मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं. राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, देशपांडेंचं भाष्य. राज ठाकरेंसोबत युतीसंदर्भात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीबाबत शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक. उद्धव ठाकरेंनी हा विषय वारंवार धरून ठेवलाय, संजय राऊतांचं वक्तव्य. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचाराची सांगता. रंजन तावरेंकडून चेअरमन पदासाठी चंद्रकांत तावरेंच्या नावाची घोषणा. अजित पवारांना आव्हान देणार. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. पुण्यनगरीमध्ये विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पुणे दुमदुमलं. दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार. दर्शन संख्येमध्ये 600 टोकन पासची वाढ. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांची पुण्यामध्ये माध्यमांवरच मुजोरी. पालखीच्या वेळेला माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा विश्वस्तांकडून प्रयत्न. नागपुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ आरोपीकडून रेकॉर्ड. विद्यार्थिनीवर ऍसिड फेकण्याची धमकी. आरोपी अश्विन दासरला नागपूर पोलिसांकडून अटक. परळीमध्ये 66 वर्षांचे अनिल म्हस्केंचं अनेक वर्षांपासून पाण्यामध्ये योगासन. जागतिक योगा दिनानिमित्त म्हस्केंची चांदापूर तलावामध्ये योगासन. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याजवळील भटाळे तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात. तलाव अतिक्रमण मुक्त करा, अन्यथा ॲक्शन घेणार, शिवसेनेचा इशारा.